नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या गगणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी, विषय आहे इंग्लिश, घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2 2026. तर आता आपल्या चॅनलवरती मागील काही वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिकासुद्धा प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करू शकता. तिथे तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नपत्रिका भेटतील. याचा जास्तीत जास्त सराव करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, कारण गणित, विज्ञान, इंग्लिश हे असे विषय आहेत जेवढा जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव तेवढे जास्त तुम्हाला गुण हमखास दिले जातात. तर चला तर मग आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया व्हिडिओला. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. हा व्हिडिओ मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी, विषय आहे इंग्लिश लोअर लेवल आणि मार्क्स आहेत 20. वेळ आहे 1 तासांचा. यासाठी आपण पाहणार आहोत सेक्शन 1 मध्ये पाहणार आहोत लँग्वेज स्टडी. यामध्ये पाहणार आहोत रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर, प्रोज आन्सर अँड द क्वेश्चन्स इन सेक्शन ए. डू ॲज डायरेक्ट 5 गुणांसाठी तुम्हाला हा पहिला क्वेश्चन आहे. इयत्ता 9वीची क्वेश्चन पेपर आहे. घटक चाचणी क्रमांक 2 2026. तर या प्रश्नपत्रिकेचं काही वर्षाच्या मागील प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट करा. खूप साऱ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे. त्याचा जास्तीत जास्त सराव करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अधिकाधिक फायदा होईल. जेवढा जास्त तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सराव कराल, पाठांतरण करणार, वाचन करणार, तेवढे तुम्हाला अधिक गुण मिळणार आहेत. चला तर मग क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 क्वेश्चन विचारलेत. 1 मार्क्ससाठी इच क्वेश्चन्स. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड युझिंग द करेक्ट लेटर. रॉंग आर MT EMPTY. MT म्हणजे रिकामा. पुट द फॉलोइंग वर्ड ऑफ द अल्फाबेटिकल ऑर्डर. हे प्रश्न अतिशय सोपे असतात. अल्फाबेटिकली ऑर्डर लावायचे आहेत तुम्हाला ABCDनुसार. तर आपला सर्वात पहिला येणार आहे ABCD, CDE आणि F. तर C करियर, डिसमिस, एक्सपिरियंट आणि फॉर्मल. तर आपण याला क्रम देऊन ठेवूया आपण अशा पद्धतीने, म्हणजे आपलं सोपं जाईल. 1, 2, 3 आणि 4 या क्रमाने तुम्हाला फक्त एवढे सोपे उत्तर लिहायचं आहे. ते नेक्स्ट क्वेश्चन विचारले तुम्हाला. मेक 2 वर्ड्स युझिंग द लेटर ऑफ गिवन वर्ड. या वर्डपासून तुम्हाला 2 लेटर लिहायचे आहेत नवीन तयार करून. तर ट्यूब हा सुद्धा एक नवीन एक तयार होतो आहे. लाईट एक तयार होतो आहे. त्यानंतर ब्लाईट एक तयार होऊ शकतो. अशा प्रकारे. ओके. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. टू ग्रीक दे हॅव गोन बाय दे सेड. नेक्स्ट विचारले तुम्हाला 5th. राईट द रिलेटेड ॲडजसंट ॲडजेक्टिव्ह ॲज द फॉलोइंग वर्ड. सायंटिस्टचे 2 तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत विशेषण. त्यानंतर सेक्शन 2 फ्रोज आहे. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 2. रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. A1 सिम्पल फॅक्च्युअल कम्प्लीट ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स, करेक्ट द इन्फॉर्मेशन फॉर द पेजेस. तुम्हाला इथे फिलिंग द ब्लँक्स दिले आहेत आणि तुम्हाला पॅसेजमधून पाहून लिहायचं. हे पॅसेज दिलेलं आहे, पॅसेजमध्ये उत्तरं पाहून लिहायची. तुम्हाला मनाने इथं काही लिहायचं नाही, लक्षात घ्या. अतिशय सोपी प्रश्नपत्रिका असते. जेव्हा तुम्ही बारकाईने प्रश्न वाचताना तेव्हाच तुम्हाला अर्ध उत्तर आलेलं असतं. पॅसेज वाचल्याशिवाय तुम्ही इथे मनाने काही लिहू शकत नाही. त्यामुळे पॅसेजमध्ये उत्तरं मिळणार आहेत. चला तर मग बघूयात. तर आपण समजा कुठलं तरी एक वाक्य वाचून घेऊया. द टार्झन थॉट दॅट द लॉंग सेज वॉज. यामध्ये शोधा तुम्हाला कुठे ते वाक्य दिसते का. त्यासाठी तुम्हाला वाचावं लागणार आहे. द लास्ट चॉईस वॉज द टेकन टू फोर्स द ट्रिक्स अँड टू इज द कनिंग. जे थॉट द प्लॅन ऑब्जेक्ट विक्ट्री लेट्स बिल्ड इज ग्रेट वुडन वॉस अँड ही सेड बिग इनफ इज द ओल्ड मॅन. ठीक आहे, आपण वाचत बसत नाही आहे, तर वाचण्यामध्ये वेळ जाईल. हा पहिल्याचा आन्सर आहे. आय थिंक पहिल्याचा आन्सर आहे. खूप मोठा आहे पॅसेज. तर तुम्ही पॅसेज संपूर्ण पाहून घ्या आणि संपूर्ण पॅसेज वाचून याची उत्तरं लिहून द्या. ओके. अशा काही जर 2-4 प्रकारच्या मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च केल्या आणि सोडवलं तर तुम्हाला अधिकाधिक फायदा होणार आहे. पुट द फॉलोइंग इव्हेंट इन ऑर्डर इन विच द टूक प्लेस अँड रिराईट. आता हे 4ही वाक्य जे आहेत ते ऑलरेडी पॅसेजमध्ये आहेत. फक्त तुम्हाला क्रम लावायचा आहे. काय सांगितले पहा. इन द ऑर्डर इन विच टूक प्लेस रिराईट. वाक्य इव्हेंट जशा घडलेल्या आहेत. इव्हेंट म्हणजे घटना. ज्याप्रमाणे घटना घडलेली आहे, जशी एखादी स्टोरी आहे, कथा आहे, जसा त्या कथेचा क्रम असतो तसा क्रम लावा आणि रिराईट पुन्हा वाक्य लिहा. हेच वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचे. तेवढे सोपे प्रश्न आहेत. पुढील A3 क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. फाइंड द ॲडजेक्टिव्ह द फॉलोइंग नाउन फ्रॉम द पॅसेज. नाउन विचारले. इंजिनिअरिंग कसं आहे, ओडिसे कसं आहे, पीस ऑफ वर्क कसं आहे, हॉर्स कसं आहे. यामध्ये ऑलरेडी तुम्हाला त्याचे नाउन दिलेले आहे, तुम्ही तिथे लिहून घ्या. डू ॲज डायरेक्ट दिलेलं आहे. ॲड अ क्वेश्चन टॅग, चेंज द व्हाईस अँड हाऊ यू हॅव यू एवर ट्रॅक someone or have been tracked by someone. Share your experience.
ट्रॅकिंगचा तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा, दुसऱ्यांसोबत सांगा. त्यानंतर सेक्शन 3 हे सोमत आहे, सोमत सोडवायचं आहे 2 गुणांसाठी. त्यानंतर सेक्शन 3 आहे पोएट्री. रीड द फॉलोइंग पोएम अँड डू एज द ॲक्टिव्हिटीज. राईट द 2 एक्सपिरियन्शन वेअर द पोएट प्लेड विथ द बटरफ्लाय नॉट टू गो अवे. तर तुम्हाला हे पाहून स्टांजा पाहून तुम्हाला याची उत्तरं द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता, पोएट वाचू शकता. स्टे नियर मी, डू नॉट टेक द फ्लाईट, अ लिटल लॉंगर स्टे इज द स्लाईट, मच कन्वर्स डू आय फाइंड इट द थी, हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी, फ्लोट नियर मी, डू नॉट एट डिपार्ट. वॉटेवर जी असेल ती चला वाचून घेऊया आणि पुढे जाऊया. वर्ड लाईन्स आणि मिनिंग तुम्हाला दिले इथे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले, मॅच द वर्ड लाईन्स अँड देअर मिनिंग. लाईननुसार याचे मिनिंग तुम्हाला काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. फर्स्टचं काय आहे पहा, थर्ड माहिती नाही आहे, तुम्ही पाहून घ्या, पॅसेज पूर्ण वाचून घ्या, ह्या जोड्या योग्य नाही आहेत. सेक्शन 4 जो आहे तो ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेशन म्हणजे आपल्या मदर टंगमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मदर टंग. ॲक्शन स्पीक लाऊड दॅन द वर्ड्स. कृती ही शब्दापेक्षा कृतीचा आवाज जास्त येतो. थिंक फर्स्ट, ॲक्ट नेक्स्ट. आधी विचार करा आणि मग ॲक्शन करा किंवा ॲक्टिंग करा किंवा आपला रोल निभवून काढा. अशा प्रकारची ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी विषय आहे इंग्लिश. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.